नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा. क्रॉप इन्शुरन्स ॲडव्हान्स. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2023च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आता पीक विमा अग्रिमाच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे. या महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पीक विमा अग्रिमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 1,11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण 76 कोटी 20 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचा मेसेज येऊ लागले असून त्यामुळे त्यांच्यात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन. आत्ताच करा ई-KYC. भारतीय नागरिकांसाठी शिधापत्रिका हे एक अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. केवळ अन्नधान्य वितरणाचं साधन म्हणून नाही तर भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणूनही याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी शिधापत्रिका ही जणू जीवनरेषाच ठरली आहे. मात्र सध्याच्या डिजिटल युगात शिधापत्रिकेचं आधुनिकीकरण करणं आवश्यक झालंय. यातूनच ई-KYCची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधान खरीप पीक योजनेअंतर्गत 21 दिवसांत पावसाचा खंड लागू झाल्यानंतर नुकसान भरपाईपोटी एकूण दिला जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्यात. त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमधील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर जिल्ह्यामध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्यानं आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहे. 28 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात 50% जास्त घट झाली होती. कृषी विभागानं या नुकसानीचे सर्वे केलेत. अपील दाखल केले. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीनं अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे. ही स्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम. नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, धाराशिव. विमा कंपन्यांचे आक्षेप नस्क जिल्हे कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर.